स्वामी जेव्हा परीक्षा घेत असतात तेव्हा या गोष्टी आपल्यासोबत होतच असतात. मग आपल्याला डगमगून खचून जायचे नाही. आपल्याला या परीक्षेमध्ये उत्तीर्ण व्हायचे आहे. आपण जेव्हा एखादी सेवा स्वामींची सुरू केली असतो तेव्हा एखाद्या मठामध्ये स्वामींच्या केंद्रात जाऊन आपण सेवा करीत असतो. पण जेव्हा सेवा सुरू करतो तेव्हा आपण मनात असं ठरवतो की आता मी सेवा सुरू केली आहे, मग माझ्या आयुष्यातील दुःख, अडचणी, संकट आता सर्व दूर होणार आहे. पण असे होण्याऐवजी आपले संकटे, दुःख वाढतात हे आपल्याला जाणवत असते. मग असं का होत असतं? पारायणाचे पठण करीत असतो, तारक मंत्राचा जाप देखील करत असतो, पण संकटे काही कमी होत नाहीत. मग हीच तर स्वामी परीक्षा असते. स्वामी लीला इथूनच सुरू झाले असते. अशा वेळी, अशा परिस्थितीत आपण डगमगून न जाता स्वामींची अखंड नामस्मरण आपल्या मुखात ठेवायचे आहे.